माझ्यासारखे असे पिंपल येतात का, तर अजिबात स्किप करू नका. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सो 7 डेजच्या चॅलेंजचा आज आहे डे 3. मला बरेच कमेंट आले होते आणि बरेच DM सुद्धा आले होते की तू कुठले कुठले पॅक यूज केले ते आम्हाला पण सांग. सो तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात पहिले मी मामाअर्थचा फेसवॉश यूज करते. तुम्ही जो यूज करता तुम्ही तो यूज करू शकता, पण मी मामाअर्थचा यूज करते. खूप जास्त जेंटल आहे. माझी स्किन ना खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे, म्हणून मी हा फेसवॉश यूज करते जो की खूप जास्त जेंटल वाटतो मला. त्यानंतर सर्वात पहिला जो पॅक होता तो ग्रीन पॅक होता, जो मी स्वतः घरी बनवलेला आहे. कडुलिंबाची पालं आणायची, ते नॉर्मल वॉटरमध्ये छान क्लीन करायचे, सुकवायचे आणि त्याची पावडर बनवायची. मी जेव्हा सोप बनवायचे ना तेव्हा मला हे खूप जास्त कामाला यायचं, म्हणून मी भरपूर सारं ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि 15 मिनिट अप्लाय करायचं. हे झाल्यानंतर सेकंड पॅक जो होता तो उठणं होतं. ॲक्च्युली मी माझ्या भावाच्या लग्नामध्ये हे बनवलं होतं, समथिंग डिसेंबर मंथमध्ये, आणि ते अजूनही तसंच आहे. म्हणजे पूर्ण बॉटल भरून मी बनवलं होतं आणि ते आता अगदी एवढंसं उरलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये 10पेक्षा जास्त इन्ग्रेडियंट्स मी टाकलेले आहेत आणि ईच अँड एव्हरी इन्ग्रेडियंट्स मी स्वतः हाताने बनवलेलं आहे. काहीही बाहेरचं टाकलेलं नाही आहे, कुठलंही केमिकल ह्याच्यामध्ये नाही आहे. ते मी दह्यामध्ये मिक्स करून यूज करते. तुम्ही याच्यामध्ये काही टाकू शकता, म्हणजे रोज वॉटर, पाणी, मिल्क कशामध्ये यूज करू शकता. इन डिटेल इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देईलच. हा पॅक लावल्यानंतर छान स्क्रब करायचं. ह्याच्यामध्ये जे मसूर डाळ आणि तांदूळ आहे ना ते असं भरभरीत दळलेलं आहे, म्हणून ना खूप मस्त स्क्रब होतं आणि नॅचरली स्किन ग्लो करते. तुम्हाला पिंपल नसतील तरी तुम्ही यूज करू शकता टॅनिंगसाठी. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे हा ॲलोवेरा जेल, जो मी 3 वर्षापासून यूज करते. खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंट डाऊन बिलो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.